नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 60 गुणांसाठी आहे. त्यामध्ये तोंडी परीक्षेसाठी 10 गुण व लेखी परीक्षेसाठी 50 गुण आहेत. तोंडी परीक्षेचे प्रश्न पहा. नमुना प्रश्न आहेत हे. पेशींच्या घटकांचे कार्य सांगा. केंद्रक, तंतुकणिका, पेशीभित्तिका, लवके, रिक्तिका, लयकारिका. पचन संस्थेतील पुढील एका इंद्रियाची माहिती लिहा. लाळ ग्रंथी, जठर, यकृत, लहान आतडे, मोठे आतडे, स्वादुपिंड. प्रश्न क्रमांक 2. प्रकाशाचे विकिरण अभ्यासणे किंवा चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म अभ्यासणे. विलगीकरण पद्धतीने मिश्रणातील घटक वेगळे करणे किंवा रंजक द्रव्य पृथक्करण पद्धती अभ्यासणे. यापैकी एक प्रात्यक्षिक करायचं आहे. आता विभाग 2 लेखी. प्रश्न क्रमांक 3 अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. जगातील पहिली व्यावसायिक टूथपेस्ट ही कोलगेट कंपनीने तयार केली. बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातूक आहे. दोलकाचा दोलनकाल टी हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. राशींची संकल्पना मांडताना राशी वृत्त विचारात घेतले आहे. ब. जोड्या जुळवा 3 गुण. अ गट, ब गट. सिंकोना क जोडी आहे. मलेरियावर औषध. अडुळसा अ जोडी आहे. खोकला, कफ दूर करणे. दालचिनी ब उत्तर आहे. अतिसार, मळमळ यावर इलाज. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत. क प्रश्न आहे. चुकी बरोबर ते लिहा. त्यामधील पहिलं वाक्य पहा कोणते दिलेलं आहे. आतापर्यंत शास्त्रज्ञांनी 118 मूलद्रव्यांचा शोध लावला आहे. बरोबर. क्षरण रोखण्यासाठी लोखंडी वस्तूंवर तांब्याचा पातळ लेप लावतात. चूक. निरोगी व्यक्तींच्या शरीराच्या सुमारे 30% वजन स्नायूंचे असते. चूक. 3 गुणांसाठी 3 वाक्ये आहेत. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4. ड. नावे लिहा. 2 गुण. 1. अपमार्जिके, साबण, डिटर्जंट पावडर. तारकासमूह सप्तर्षी, मृग, नक्षत्र. प्रश्न क्रमांक 4 अ. पुढील संयुगाची रेणुसूत्रे लिहा. 1. मिथेन CH4. 2. सोडियम क्लोराईड NaCl. पाणी H2O. हायड्रोक्लोरिक आम्ल HCl. ब. शास्त्रीय कारणे लिहा. 6 गुण. 1. जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते. उत्तर. अन्नाचे पचन सुलभ व्हावे यासाठी जठराच्या भिंतीतून हायड्रोक्लोरिक आम्ल स्रवते. हे आम्ल अन्नात मिसळल्यामुळे जठरातील अन्न आम्लधर्मी होते. यानंतर दुसरा प्रश्न. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. उत्तर. सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याकडून येणारे जंबुपार किरण अत्यंत तीव्र असतात. उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास या किरणांमुळे डोळ्यातील नाजूक पडद्यावर गंभीर इजा होऊ शकते आणि दृष्टी जाण्याचा धोका असतो. 3. होकायंत्रात चुंबकसूचीचा वापर केला जातो. उत्तर. चुंबकसूची हा एक छोटा चुंबक असतो जो मुक्तपणे फिरू शकतो. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे मुक्तपणे फिरणारा चुंबक नेहमी उत्तर-दक्षिण दिशेतच स्थिर होतो. त्यामुळे दिशा ओळखण्यासाठी होकायंत्रात चुंबकसूचीचा वापर करतात. क प्रश्न. खालील प्रवाह तक्ता पूर्ण करा. 3 गुण. श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग. शरीरात अंतर्गत अवयवांच्या सोनोग्राफी प्रतिमा मिळवण्यासाठी. धातूंच्या ठोकळ्यांमधील भेगा किंवा दोष तपासण्यासाठी. घड्याळाचे सूक्ष्म भाग किंवा काचेच्या नाजूक वस्तू साफ करण्यासाठी. म्हणजेच श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग सोनोग्राफी, धातूतील दोष शोधणे आणि स्वच्छता करणे यासाठी उपयोग होत असतो. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5 अ. खालील तक्ता पूर्ण करा. मूलद्रव्ये क्लोरीन संज्ञा Cl, सोडियम Na, टंगस्टन W, सोने Au. पुढील प्रश्न ब. खालील चित्रात कोणते बदल दाखवले आहेत ते लिहा. 3 गुण. भौतिक बदल. बर्फ वितळलेला दाखवलेला आहे. रासायनिक बदल किंवा अपरिवर्तनीय बदल आणि रासायनिक बदल. चित्र व्यवस्थित दिसत नसेल तर व्हिडिओ HD मध्ये करा. क्वालिटी व्यवस्थित दिसेल. क प्रश्न. फरक लिहा. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. वनस्पती पेशींमध्ये पेशीभित्तिका असते. प्राणी पेशींमध्ये पेशीभित्तिका नसते. वनस्पतीमध्ये हरितलवके असतात. प्राणी पेशीमध्ये हरितलवके नसतात. वनस्पतीच्या रिक्तिका आकाराने मोठ्या असतात. प्राणी पेशीच्या रिक्तिका लहान आकाराने असतात. यानंतर पुढील प्रश्न पहा.
खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 6 गुण. 1. दगडी कोळसा ब्लॅक गोल्ड म्हणून का ओळखला जातो? उत्तर: दगडी कोळसा ब्लॅक गोल्ड म्हणून ओळखला जातो कारण तो रंगाने काळा असून सोन्याप्रमाणेच अत्यंत मौल्यवान आणि महत्त्वाचा जीवाश्म इंधन म्हणून ओळखला जातो. 2. सिमेंटमधील घटक कोणते? चुनखडी, सिलिका, ॲल्युमिनियम, लोह ऑक्साईड आणि जिप्सम हे घटक असतात. 3. ध्वनीची तीव्रता कशावर अवलंबून असते? ध्वनीची तीव्रता प्रामुख्याने ध्वनीच्या कंपनांच्या आयामावर अवलंबून असते. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6 दिलेल्या पदातील संबंध ओळखून रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 3 गुण. 1. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन. वारंवारता हर्ट्झ एच-झेड. ध्वनी पातळी डेसिबल. सौर राशी 12. नक्षत्र 27. ब. प्रश्न जंगलाची संरक्षक कार्य लिहा. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहिले कार्य जमिनीची धूप थांबवणे. झाडांची मुळे माती घट्ट धरून ठेवतात, ज्यामुळे पावसाच्या पाण्याने किंवा वाऱ्याने जमिनीची धूप होत नाही. तापमानावर नियंत्रण. जंगलामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने होते, ज्यामुळे हवेत गारवा राहतो आणि जागतिक तापमान वाढीवर नियंत्रण येते. पूर नियंत्रण. जंगले पावसाच्या पाण्याचा वेग कमी करतात आणि पाणी जमिनीत जिरवण्यास मदत करतात, ज्यामुळे पुराचा धोका कमी होतो. यानंतर पुढील प्रश्न क. आकृती पूर्ण करा. नैसर्गिक वायूतील घटक 2 गुण. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. 4 वायूंची नावं लिहायची आहेत, लिहून दिलेली आहेत. त्यानंतर ड. प्रश्न सूर्यग्रहणाची आकृती काढून नावे द्या. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनी पुस्तकातून पाहून व्यवस्थित आकृतीचा सराव करा, म्हणजे तुम्हाला परीक्षेत व्यवस्थित आकृती काढता येईल. यानंतर पुढील प्रश्न पहा. चित्राचे नाव लिहा. धातू शोधक यंत्र आहे. 1 गुणासाठी हा प्रश्न आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र परीक्षा किंवा संकलित मूल्यमापन सत्र 2 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर आहेत. त्याचा सराव नक्की करा.